माझे नाव ओंकार रामदास बोराडे. मी आता सध्या 12वी आहे. मी 1 वर्षाचा कोर्स लावला होता गुरु कॉम्प्युटर येथे. तर माझ्या कोर्सचे नाव होते मास्टर डिप्लोमा इन टॅली GST. तर मी ज्ञानसरिता विद्यालय या कॉलेजमध्ये आहे. कसा आहे तुझा जो 1 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे, बरोबर, जे काही कम्प्युटरचं नॉलेज तुझा फर्स्ट डे आणि त्यानंतर 1 वर्षाचा पूर्ण जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामधून तुला असं काय मेसेज देता येईल किंवा काय शिकायला मिळालं तुला इथं? म्हणजे मी आलो तेव्हा मला जास्त बाहेरचं ज्ञान नव्हतं. जसं 1 वर्ष घातलं मी, सुरुवातीला काहीच येत नव्हतं. म्हणजे मला कॉम्प्युटरबद्दल जास्त काही माहीत नव्हती. थोडी माहिती होती पण जास्त काय हँडल केलेलं नव्हतं मी. मग सरांच्या मार्गदर्शनाने सर हळूहळू सरांनी सांभाळून घेऊन बरोबर सगळे प्रश्न सॉल्व्ह करून आम्हाला अजून ज्ञान वाढवलं व कॉम्प्युटर ज्ञान देऊन बाहेरचंही ज्ञान दिलं. आपण कशा प्रकारे समाजात वागलं पाहिजे, कशा प्रकारे कम्युनिकेशन याबद्दल सगळ्या स्किल्स आम्हाला शिकवले. ओके, आता तुझा रिझल्ट तुझ्या हातामध्ये आहे, त्या रिझल्टबद्दल तुझं काय मत आहे किंवा तुझं काय ओपिनियन आहे? रिझल्ट ज्या प्रकारे मला पाहिजे होता किंवा जे मला नॉलेज प्राप्त झालं आहे त्यानुसार रिझल्ट हा खूप चांगला आहे माझा. हे सगळं सरांमुळे झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ सरांनी तुला काय कॉपी करून दिलं असं त्याचा अर्थ नाही, होतो? कॉफी नाही झालेलं आहे. बरं. फक्त तुम्ही जे नॉलेज दिलं व आमची जी प्रश्नाचं सोल्युशन केलं त्याच्यामुळेच ते आम्हाला त्या टायमाला यूज झालं. ओके, म्हणजे ॲक्च्युली ही जेन्युइन एक्झाम तू देताना तू पर्सनल दिली की कोणाची गरज पडली तुला? नाही, गरज नाही पडली कोणाची. मी स्वतः पर्सनल जे तुम्ही शिकवले, सरांनी शिकवले होते त्याचा यूज करून ते एक्झाम दिली. जर तुला असा प्रश्न विचारला तर तू लावलेल्या कोर्समध्ये असा वेगळा एखादा कोणता शब्द होता का की ज्यामुळे तुला घरी गेल्यानंतर पण तू घरच्यांशी आईवडिलांशी डिस्कस केला, किंवा अशी वेगळी ट्रेनिंग मिळाली का की त्यामुळे तू घरी गेल्यानंतर अवश्य घरच्यांशी तुला बोलावंसं वाटलं? म्हणजे आपण समाजात वागतो, कशा प्रकारे वागतो. सर दर शनिवारी लेक्चर देत होते. तर त्यामध्ये दर शनिवारी एक वेगवेगळा टॉपिक होता. तर त्या सगळ्याच टॉपिक मध्ये असे एकदम डिफरंट टाईप होता. म्हणजे त्या आम्ही कुठंच ऐकलेलं नव्हतं असं. ते फक्त सरांकडून ऐकायला भेटलं व माहिती भेटली. ओके, थँक्यू. कोर्समधील जो तुझा कोर्स होता मास्टर डिप्लोमा इन टॅली प्राईम विथ GST विथ ॲडव्हान्स एक्सेल, तर या कोर्समधून कम्प्युटरचं बेसिक फंडामेंटलपासून तर पूर्ण ॲडव्हान्स सॉफ्टवेअरचं नॉलेज असो, हार्डवेअरचं नॉलेज असो, टायपिंगचं नॉलेज असो, वर्ड असो, एक्सेल असो, त्यानंतर फॉर्मॅटिंग असो, त्यानंतर हे सर्व जे नॉलेज अचीव करताना असं तुला काय वाटतं की वेगळं नॉलेज अचीव केलं असं वाटतं का? हो, खूपच. म्हणजे आता मी बाहेर त्याच्यावर त्या बेसवर मी काही पण करू शकतोय. म्हणजे एक चांगला जॉब हँडल करू शकतो असं वाटतं? हो, करू शकतो तेवढं नॉलेज. ओके. त्यानंतर टॅलीमध्ये शिकताना पेरोल असेल, टॅक्सेस वगैरे असो, त्यानंतर GST वगैरे असो, हे जर बिल वगैरे करायचं असं सिंगल GST, मल्टी GST, तर हे बिलं वगैरे तुला जर हँडल करायचं असेल, एखादं शोरूम असो किंवा एखादी कंपनी असो किंवा एक कोणत्या प्रकारची ऑर्गनाइज असेल, तर तू हँडल करू शकतो असं तुला वाटतं का? हो, करू शकतो. तेवढं नॉलेज प्राप्त झाले. तर त्याबद्दल तुला काही एक्सपिरियन्स तुला देता येईल का? म्हणजे तुझे जे काही टॅक्सेस रिलेटेड आहे, समजा GST रिलेटेड जे काही तू काय वर्क केले त्याबद्दल तुला काही शॉर्ट मेसेज देता येईल का? हो, म्हणजे नाही का, माझा खूप दिवस नाही का GST आपण कॅल्क्युलेट करतो ना तोच होत नव्हता. म्हणजे मी आठवडाभर त्यातच घातला होता. बरं. सरांनी तो आधी सांगितला होता पण माझ्या डोक्यात नव्हता राहिला तो. तर तो प्रॉब्लेम पण सरांनी सॉल्व्ह करून दिला व त्यानंतर मला तो प्रॉब्लेम आलाच नाही. बरं, कोर्समधील अशी कोणती गोष्ट किंवा कोणता अनुभव आहे जे तुझ्या मित्रांना किंवा घरच्यांशी तू उत्साहाने सांगू शकतो? कोर्स बद्दल का? म्हणजे आता दुसरीकडे कसं असतं, ते नाही का स्वतः सर नाही शिकवत, नाही का दुसरे शिकवतात. मग आता मी माझ्या मित्रांना मैत्रिणींना सांगू शकतो की तुम्ही गुरु कॉम्प्युटर येथेच जा, तिथे फक्त सरच शिकवतात. सर सगळं आपलं जे आहे ते क्लिअर करून घेतात. काय असे आपल्याला डाऊट नाही राहत की हा आपल्याला समजलं नाही असं तसं. कोर्समध्ये असा कोणता डिफिकल्ट पॉईंट होता की तुला तो लवकर अंडरस्टँडिंग झाला नाही? एक्सेल मधले फॉर्म्युले जास्त. ओके.
कोर्समधून तुला काय वाटतं की सगळ्यात जास्त डेली लाईफमध्ये तुझा यूज होऊ शकतो तुझ्या 1 वर्षाच्या कोर्समधून? डेली लाईफमध्ये हां. टॅलीचा जास्त यूज होऊ शकतो, म्हणजे मी त्या 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 बेसवर काम करू शकतो, यामुळे मग लाईफमध्ये मला त्याचा यूजच होणार आहे. बरं. जर मी तुला असा प्रश्न विचारला की काही सजेशन द्यायची असेल तर तुझ्याकडं काही ऑप्शन आहे का? सजेशन म्हणजे कशाबद्दल? म्हणजे सपोज जर समजा तू लावलेल्या कोर्समधून सरांना काही ॲडवाईस करायचं आहे का किंवा काही सजेशन द्यायचे आहे का की ज्यामुळं माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल किंवा कोर्समध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल? नाही, असं काहीच नाही. तुम्ही जे शिकवता ते सगळं आमच्या भल्यासाठीच आहे. ते पुरेसं आहे जेवढं आहे. बरं, सॅटर्डेला जे काय स्पेशल लेक्चर व्हायचे किंवा तू बऱ्याच वेळेस मॉक इंटरव्ह्यू वगैरे कसे असतात त्याच्यामध्ये पण तू पार्टिसिपेट वगैरे झाला होता, हो. तर यावरून तुझा अनुभव काय सांगता येईल, तुला काय वाटतं? म्हणजे जो तुम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतला आमचा, तसे माझे 2 कंप्लीट झाले होते. लास्ट बाकी होता. तर ते 2 मध्ये मला हा अनुभव आला की आपण ज्यावेळेस इंटरव्ह्यू द्यायला जातो त्यावेळेस सुरुवातीला आपण घाबरतो, पण ते आता माझं नाही काही झालंय 2दा, त्यामुळे मला ते समजलं की कसं असतं इंटरव्ह्यू. त्यामुळे मी दुसरीकडे कॉन्फिडन्सने जाऊ शकतो किंवा मी घाबरणार नाही. तर आता तू हे सगळं जे बोलतोय या अगोदर कधी असं लाईव्ह बोलण्याचं कधी तुला म्हणजे प्लॅटफॉर्म किंवा कधी चान्स मिळाला होता का? नाही. आणि आता जे तुझ्या चेहऱ्यावरचे जे हावभाव जे पाहता एकदम सुपर कॉन्फिडन्स आहे, म्हणजे कुठे भीती दिसत नाही आहे, जे मला तुझ्या मॉक इंटरव्ह्यूला किंवा कधी चान्स मिळाला तर तुला असं वाटायचं की अरे काय बोलावं आणि काय नाही, तर मग आता हा कॉन्फिडन्स एवढा मजबूत बनण्याचं काय कारण असू शकतं तुला वाटतं? जे तुम्ही दर शनिवारी नॉलेज देत होतो त्यातूनच गेन झालेलं आहे सगळं. आपण कम्युनिकेशन स्किल कशा प्रकारे आपण न घाबरता कशा प्रकारे बोलू शकतो हे तुम्ही शिकवलेलं आहे, त्याच्यामुळं माझ्यात कॉन्फिडन्स जास्त आला. पण कोर्सला जॉईन करण्यापूर्वी आणि आता कोर्स तुमचा पूर्ण संपलेला आहे तर तुमच्यामध्ये काय बदल जाणवतोय? जास्त बाहेरचं नॉलेज भेटलं इथं आल्यामुळं आणि कॉम्प्युटर नॉलेज पण गेन झालं. ओके. जर तुम्हाला तुमच्या मित्रांना जर मेसेज द्यायचा असेल तर तो कसा मेसेज देताल? जर तुम्हाला चांगल्या प्रकारे नॉलेज घ्यायचं असेल किंवा चांगल्या प्रकारे कुठेतरी जॉबला लागायचं असेल, फक्त सर्टिफिकेट न घेता नॉलेज गेन करायचं असेल तर तुम्ही गुरु कॉम्प्युटरला जॉईन होऊ शकता. ओके. म्हणजे गुरु कम्प्युटरमध्ये फक्त सर्टिफिकेटच दिलं जातं का स्किल पण दिलं जातं? नाही, सर्टिफिकेटला जास्त हे नसतं, फक्त स्किल पाहिजे माणसाकडे. गुरु कॉम्प्युटरला फक्त स्किल दिलं जातं. स्किलमुळे सर्टिफिकेटमध्ये जास्त आपण मार्क्स आणू शकतो. आणि जे काही समजा तुझ्याबरोबर बाकीचे जे फ्रेंड होते बरोबर, म्हणजे एक तुझं फ्रेंड सर्कल कसं क्रिएट झालं? फ्रेंड सर्कल म्हणजे आता सर पण आमच्याशी खूप फ्रेंडली वागले. सुरुवातीला काहीच नव्हतं, म्हणजे नाही का, नवीन आल्या सगळीकडेच आपलं तसं वाटतं, पण खूप चांगल्या प्रकारे फ्रेंड्स भेटले. ओके. त्यानंतर काही पॉझिटिव्ह मेसेज आठवतोय का तुला? शनिवारी असेल किंवा अदर ट्रेनिंग देतानाही असं काही ट्रेनिंग देताना तुला असं एखादा पॉझिटिव्ह मेसेज आठवतोय का की जो अजूनही तुझ्या लक्षात आहे? की जसं तू वारंवार बोलतो की जसं करिअर काउन्सिलिंग वगैरे आम्हाला केलं, प्रत्येक सॅटर्डेला एक वेगळ्या प्रकारचं लेक्चर्स आम्हाला फोकस केलं, तर असं कोणतं एखादा पॉईंट आठवतोय का की जे तुला अजूनही तुझ्या स्मरणात आहे आणि तो कायमस्वरूपी तुला एक चांगल्या प्रकारचं मोटिवेशन देऊ शकतो? आपण नेहमी मोठ्यांचा आदर केला पाहिजे. ओके. सो थँक्यू. एकदम सुंदर असं तुझं फीडबॅक दिला. ही आमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची बूस्ट ऑफ एनर्जी आहे आणि निश्चित तुझा हा फीडबॅक तुझ्यासाठी पण एक कॉन्फिडन्स गेन करतो आहे, कॉन्फिडन्स इन्क्रीज करतो आहे आणि तुलाही एक लाईव्ह हे सेशन्स पाहता येईल आणि आम्हालाही तू लावलेल्या ह्या 1 वर्षाच्या कोर्समधून जो घेतलेला एक्सपिरियन्स कम्प्युटर, कारण तू जो पहिला जो ओंकार होता तो जाताना ओंकार नाही तर तुझ्यामधल्या ज्या क्वालिटीज, तुझ्यातलं स्किल, तुझं कम्युनिकेशन स्किल, आय कॉन्टॅक्ट आणि एक स्ट्रॉंगनेस पण आत्ता जो दिसतो आहे, क्लॅरिटी दिसते,
तर ते निश्चित आम्हालाही आनंद होतो की असंच भविष्यामध्ये तू चांगलं कार्य करावं. इथून पुढेही भविष्यामध्ये तुला जे यशस्वी व्हायचं आहे यासाठी कधी जरी असं तुला वाटलं यार की आपल्याला सरांची कधीतरी मदत घ्यायची आहे, ते हेल्प घ्यायची, सपोर्ट घ्यायचा, तर अवश्य गुरु कम्प्युटर तुला नेहमी हे दरवाजे कोर्स संपला आहे म्हणजे तुझा गुरु कम्प्युटरचं रिलेशन संपलं आहे त्याचा अर्थ असा होत नाही आहे. तर निश्चित कधी भविष्यात तुला सपोर्ट लागला, गाईडलाईन लागली, करिअर लागलं, करिअर काउन्सिलिंग लागलं तर 100% तुला गुरु कम्प्युटरचे दरवाजे ओपन आहेत आणि सरही तुला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन देतील. सो थँक्यू. आणि आईवडिलांचं परत तुला जाता जाता गुरु कम्प्युटरतर्फे मेसेज देईल, आईवडिलांचं नाव कधी खराब झालं नाही पाहिजे, गुरूंचं नावही खराब नाही झालं पाहिजे, असं भविष्यामध्ये काहीतरी एक कर्तृत्व करून दाखवायचं. आज तुझ्या समोर बरोबर तुझं नाव आहे आणि नंतर तुझ्या वडिलांचं नाव आहे आणि नंतर आईचं नाव पण आहे आणि त्यानंतर आडनाव आहे. तर ह्या नावाने जी ओळख आहे तर ह्या नावाईपेक्षा वडिलांनी आणि गुरूंनी दिलेले जे काही संस्कार आहेत, योग्य मार्गदर्शन आहे बरोबर, या नावाने भविष्यामध्ये पण तू अशीच एक नवीन ओळख तयार करशील अशी अपेक्षा गुरु कम्प्युटर पण ठेवतोय आणि त्यानंतर तुझ्या आईवडिलांना पण हीच अपेक्षा आहे. तर धन्यवाद, आभारी तू दिलेल्या तुझ्या ओपिनियनबद्दल. धन्यवाद. येस, थँक्यू.